3/3 expansion 1 into bracket 2 into 9 18. 18 3 into 4 12. 12 minus x 1 into 9 9. 9. 1 into 4 4. 4 plus x square 1 into 3 3. 2 into 1 2. 2 आणि 2 minus 2 उजव्या साईडला किती येणार 0. या पद्धतीने आपण इक्वेशन तयार करत चाललोय आता 1 into 18 minus 12 6. 6. 6 minus x into 9 minus 4 5. ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाय करतोय 3 minus 2 1 1. equal to 0 सर्व व्हॅल्यू ब्रॅकेट मधल्या मिळाल्या आता आपण एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 1 into 6 minus x 5 x square into 1 सांगा 1 into 6 6. minus x into 5 5x 5x. minus 5x plus x square into 1 x square x square झाला म्हणजे एक्सपांड केलेली डिटर्मिनंटची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करत आणली आणि इथपर्यंत मिळालं मला 6 minus 5x plus x square equal to 0 आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळाले आपल्याला की ज्यामध्ये जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन असतं काय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असतं म्हणजे पहिली व्हॅल्यू x स्क्वेअर ची असते दुसरी x ची आणि तिसरी कॉन्स्टंटची मग येतं काय येईल पहिली व्हॅल्यू X square. x स्क्वेअर दुसरी व्हॅल्यू 2x. 5x आणि तिसरी व्हॅल्यू plus 6 6. 6 या पद्धतीने आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येईल म्हणजे ते इक्वेशन लिहायचं जेणेकरून आपल्याला त्याचे व्हॅल्यू लिहिता येईल काय येईल मग एक्स स्क्वेअर पहिली व्हॅल्यू एक्स स्क्वेअर लिहिली दुसरी व्हॅल्यू एक्स ची आणि तिसरी व्हॅल्यू plus 6 प्लस 6 कॉन्स्टंट या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन मिळालं म्हणजे आहेच इक्वेशन फक्त त्यांचे सिक्वेन्स चेंज करून लिहिलाय आता आपल्याला या 6 चे फॅक्टर पाहायचे 6 चे फॅक्टर जेणेकरून मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे ऍडिशन मात्र मायनस सर तुमचा आवाज ब्रेक होतो येतोय का आवाज आता हो सर. हो सर आता येतोय ओके ठीक बघा 6 चे फॅक्टर पाडायचे जेणेकरून ज्या फॅक्टरची ऍडिशन केल्यानंतर ही -5 आली पाहिजे 3 into 2 3 into 2 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घेतलं 6 आलं इथली व्हॅल्यू पण या दोन्हीची जर बेरीज केली तर +5 आपल्याला पाहिजे किती -5 पाहिजे -5 मग हे 3 आणि 2 फॅक्टर बरोबर आहेत का नाही बरोबर. सर -3 बरोबर आहे मग मी चेक केलं की दोन्हीला मायनस दिलं मग आता बघितलं या दोन्हीचा प्रॉडक्ट जर केला तर 6 येतोयच आणि बेरीज केली तर -5 येते ती इथं आहे म्हणजेच हा आत्ता घेतलेला आपण फॅक्टर हा बरोबर फॅक्टर आहे 6 चे दोन फॅक्टर झाले -3 आणि -2 आता हे लिहिताना कसं लिहायचं याला जोडून फक्त x लिहायचे x -3 आणि x -2 असे दोन फॅक्टर तयार होतील ते इथं लिहितोय x -3 into सेकंड ब्रॅकेट x -2 equal to 0 दोन फॅक्टर लिहायचे आणि मध्ये त्यांच्या साइन मल्टिप्लिकेशनचं असतं काय नाही म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन साइन आहे ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीये इथं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आता याच्यावरून एक एक फॅक्टर इक्वल टू 0 घ्यायचा हा पहिला फॅक्टर इक्वल टू एकदा 0 घेतला और x -2 इक्वल टू 0 घ्यायचा
आणि यावरून दोन व्हॅल्यू मिळवले आपलं. x इक्वल टू Three. 3 ही एक व्हॅल्यू मिळाली, और x इक्वल टू 2. ही दुसरी व्हॅल्यू मिळाली. तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट करून त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. x इक्वल टू 2, x इक्वल टू 3. या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करून जर फॅक्टर क्वाड्रेटिक इक्वेशन त्या पद्धतीने आलं तर आपण ते इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं या पद्धतीनं सॉल्व्ह करणार. समजलं सर्वांना? हो सर. हो सर. लिहून घेताय सर्वजण? लिहून घेतलंय का मग? हा सर, तुमच्या बरोबर लिहिलं. ओके. ठीक आहे, अजून एक सॉल्व्ह करा तुम्हीच एक्झाम्पल, त्यानंतर आपण त्याचं ऍप्लिकेशन घेऊया. एक एक्झाम्पल देतोय ते परत एकदा बघा. 2, 3, 1, 6x2 4x minus 2 equal to 0. स्टेप वाईज प्रत्येकाने सॉल्व्ह करा. स्टेप वाईज मार्क्स राहतात. म्हणजे पहिला हे एक्सपान्शन करून घ्या. किती आलं? x ची व्हॅल्यू 10 येते सर. ओके, अजून कोणाचं झालंय का? हो सर, आलो. किती आलं? 10. 10 आलं. करा सॉल्व्ह इथून पुढे. आता इथपर्यंत तर काय प्रॉब्लेम नाहीये, कारण 3x3 ऑर्डरचं एक्सपान्शन मी लिहिलेलं आहे. सर आलं 10. 10 आलं. ओके, अजून हे बघा ज्यांचं राहिलंय त्यांनी एक प्रोसिजरने करत गेलं का आपला आन्सर त्या डिटर्मिनंटचं येत आहे. ओके, सर तुमचा आवाज येत नाही. आणि असं त्यात मी फक्त हे करायला. झालंय का सर्वांचं? पहिल्या ह्याच्यावरचं झालंय, पहिल्या पेजवरचं?
हो सर. हो सर झालं. सर 1 मिनिट मागे येतं का? थोडं राहिले. ठीक आहे. करा. सर 3 - 60 कसं आलं? कुठं 3 - 60? सर -3 ब्रॅकेट -60 ब्रॅकेट. हा -3 इंटू -20 दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. कॅल्क्युलेटर वरती सुरुवातीला -3 टाका, मल्टिप्लिकेशन साइन टाका, ब्रॅकेट म्हणजेच मल्टिप्लिकेशन साइन, त्याच्या पुढं -20 करा, इक्वल टू म्हणा. किती येत आहे? 60 सर. -60 प्लस येते का? -3 इंटू -20 फक्त तुम्हाला नंबरच 60 काय पाहिजे plus टाकत जायचं. 60 येते सर. 100 झाले. किंवा मायनस इंटू मायनस प्लस आणि 20 त्रिक 60 असं जरी केलं तरी तुम्हाला कॅल्क्युलेशन होऊन जाते. जरी कॅल्क्युलेटरचा यूज करायचा नसेल तरी सुद्धा 20 त्रिक 60 आणि -2 मायनस असेल तर मग सांगितलं सकाळी 2 निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह, 1 निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, 3 निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह. म्हणजे विषम संख्या पद्धतीने निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन असेल तर निगेटिव्ह टाकायचं, सम संख्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन असेल तर पॉझिटिव्ह टाकायचं. झालंय का या पेजवरचं आता मग? हो सर. राहिलेलं पार्ट इथं आहे, यानुसार सॉल्व करा. झाले का सर्वांचं आता? हो सर. ठीक. नेक्स्ट लिहून घ्या आता. डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करण्याचे एक्झाम्पल आपण बघितलेले आहेत, बरीच एक्झाम्पल झालेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट त्याचा घ्या, हेडिंग टाका सर्वांनी, ऍप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहेत आता. To solve simultaneous linear equations. Application of determinant to solve simultaneous linear equations. दोन ऍप्लिकेशन बघायचे होते. एक ऍप्लिकेशन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, ज्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय. याच मेथडला आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय. ब्रॅकेट मध्ये टाका वाटल्यास क्रॅमर्स रूल.
लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय बघा, एक्स वाय जे अननोन व्हेरिएबल आहेत त्यांची जी पॉवर आहे ती पॉवर मॅक्झिमम 1च पाहिजे. म्हणजे एक्स वाय, एक्स प्लस वाय, 2x मायनस वाय, 3x मायनस 2y, अशा पद्धतीनं एक्स वायच्या पॉवर ज्या आहेत काय नाही म्हणजे तिथे 1 असतं. 3x² प्लस 2x² असं जर आलं तर ही इथं एक्स ची पॉवर किती आहे? 2 आहे. ती नको आहे आपल्याला. तसं एक्स ची पॉवर 2, 3, 4 असं काहीतरी आलं तर त्याला आपण नॉन लिनियर इक्वेशन म्हणणार आहे. लिनियर इक्वेशन साठी एक्स वाय जे व्हेरिएबल्स असतील अननोन व्हेरिएबल त्यांच्या पॉवर या 1च पाहिजे. आणि अशा टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला इथं बघायचे. मग खाली लिहून घ्या, लेट दोन सायमल्टेनियस इक्वेशन लिहून घेतोय जनरल. a1x प्लस b1y इक्वल टू c1, a2x प्लस b2y इक्वल टू c2. ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत की ज्यामध्ये एक्स वाय जे व्हेरिएबल्स आहेत, हे एक्स वाय हे अननोन व्हेरिएबल्स आहेत आणि हे a1 b1 c1 a2 b2 c2 हे सर्वच्या सर्व कॉन्स्टंट आहेत. सर्व कॉन्स्टंट आहेत. मग 2 1 0 -1 अशा पद्धतीने ते कॉन्स्टंट आहेत. आणि एक्स वाय व्हेरिएबल आहे ते तर x² y² कुठेही आलेलं नाही. त्यामुळे हे लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन झाले. म्हणजेच एक एक्झाम्पल 2x मायनस वाय इक्वल टू 2 आणि x प्लस वाय इक्वल टू 4. यामध्ये बघा एक्स वाय व्हेरिएबल्स आहेत. कॉन्स्टंट कोणकोणते आहेत? इथं 2 आहे, इथं y ला काय नाही म्हणजे -1 आहे, इथं x ला काय नाही म्हणजे 1 आहे, इथं y ला काय नाही म्हणजे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. म्हणजे 6 कॉन्स्टंट a1 b1 a2 b2 c1 c2 या पद्धतीने आपल्याला हे कॉन्स्टंट सुद्धा आहे. म्हणजे या टाइपचे प्रॉब्लेम्स असतात आपल्याला. आता हे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय? क्रॅमर्स रूल तर आपण इथं बघणार आहे. पण याच्या अगोदर आपण सॉल्व्ह करत होतो कशा पद्धतीने त्या दोन्हीचे ऍडिशन करत होतो आपले रेग्युलर मेथड. त्यामध्ये हे -y ला +y ऍडिशन केल्यानंतर कॅन्सल होतं. 2x प्लस x इथं किती येत होतं? 3x. 2 + 4 6. आणि यावरून x ची व्हॅल्यू मिळत होती 3. ज्यावेळी या साईडला येईल 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 2. आणि ही x ची व्हॅल्यू आपण दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळत होती. आणि या पद्धतीने आपण ते सिम्प्लिफाय करत होतो. म्हणजे ही आपली 4थी 5वी पासून सॉल्व्ह करण्याची ही मेथड. पण या मेथड व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला या टाइपची सायमल्टेनियस इक्वेशनचे लिनियर इक्वेशन जे आहेत हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि त्याची जी मेथड आहे ती पहिली मेथड आपण म्हणतोय क्रॅमर्स रूल, की ज्यामध्ये डिटर्मिनंटचा यूज करून आपण सॉल्व्ह करतोय. त्यासाठी आता सुरुवातीला डिटर्मिनंट डी काढायचा. आता तुम्हाला त्यामध्ये सोयीस्कर ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने तुम्ही डी dx dy लिहू शकता. आता मी जे देतोय त्या पद्धतीने एक प्रकारे लक्षात ठेवलं तरीही तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, किंवा त्या अगोदर तुम्ही क्रॅमर्स रूल ज्या पद्धतीने लिहिलंय त्या पद्धतीने जरी लिहिलं तरीही चालतं. प्रोसिजर एकच आहे, डिटर्मिनंट बदलणार नाही, फक्त मेथड थोड्याशा वेगवेगळ्या टाईपने आपल्याला लिहिता येतं. आता काय करायचं बघा, डी लिहिताना सुरुवातीला एक्स आणि वाय यांचे कोइफिशियंट लिहायचे की ज्याला कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनंट म्हटलं जातं.
एक्स चे कोएफिशियंट काय आहे तो A1 A2. y चे कोएफिशियंट B1 B1 B2. मग पहिला जो आपला इथला कॉलम असतो तो लक्षात ठेवायचा x चा असतो, दुसरा कॉलम y चा असतो, तिसरा कॉलम असेल तर तो z चा असतो आणि चौथा असेल तर मग त्या पद्धतीनं जसं इक्वेशन असेल t मध्ये असेल तर चौथा कॉलम t चा असतो. मग पहिला कॉलम लिहूया A1 A2 D म्हणजेच पहिला कॉलम लिहिला A1 A2 आणि दुसरा कॉलम म्हणजेच B1 B2. A1 A2 B1 B2. तसं dx ला काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू काढायची असते म्हणून x चा कॉलम रिप्लेस करायचा कॉन्स्टंटनी. उजव्या साईडचे जे कॉन्स्टंट असतात त्याला म्हटलं जातं डिटर्मिनंट ऑफ कॉन्स्टंट्स आणि ते कॉन्स्टंट रिप्लेस करायचे डी मधल्या पहिल्या कॉलमनं. पहिला कॉलम काढून टाकायचा आणि त्याच्या ऐवजी C1 C2 टाका आणि पुढचा y चा कॉलम आहे असा B1 B2. y ला काही बदल होणार नाहीये. तसंच dy काढताना याच d मधला आता y चा कॉलम काढून टाकायचा, तो काढून टाकायचा या C1 C2 न, म्हणजेच डिटर्मिनंट A1 A2 आहे असं आणि y च्या कॉलम साठी असेल C1 C2. C1 C2 डिटर्मिनंट काढायचंय त्याच्या. काय करायचं, मग dy काढायचं असलं तर A1 A2 घ्यायचं. हा बरोबर आहे की. dy काढायचा असेल तर y चा कोएफिशियंट काढायचा, राईट हँड साइडचा कॉन्स्टंट लिहायचा. dx काढायचा असेल तर x चा कोएफिशियंट काढायचा त्या d मधला आणि राईट हँड साइडचे कॉन्स्टंट घ्यायचे. dz काढायचा असेल तर पुढच्या ह्याच्यामध्ये z चा कोएफिशियंट कॉलम जो आहे तिसरा कॉलम तो काढून टाकायचा, त्यासाठी राईट साइडचे कॉन्स्टंट घ्यायचे. म्हणजे जे dx ला मला लक्षात येतं की x म्हणजे पहिला कॉलम तो d मधला रिप्लेस करायचा. dy म्हणजे y म्हणजे दुसरा कॉलम आहे, y चा कॉलम काढून टाकायचा आणि ते टाकायचं. आणि क्रॅमर्स रूल काय सांगतोय, x इक्वल टू dx upon d dx अपॉन d, y इक्वल टू dy upon d dy dy upon d. अपॉन d, x इक्वल टू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d. या पद्धतीनं क्रॅमर्स रूलच्या व्हॅल्यू जी की d काढलेली व्हॅल्यू इथं, dx काढलेली व्हॅल्यू इथं, ही व्हॅल्यू म्हणजे x मिळेल. y काढताना dy काढलेली व्हॅल्यू इथं, d काढलेली व्हॅल्यू इथं, d इथं, dy इथं, y ची व्हॅल्यू मिळेल. जे आपण रेग्युलर प्रोसिजरनं सॉल्व्ह करत होतो ते आपण हे क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह करतोय. आणि हे ऑलरेडी डिटर्मिनंटची 2x2 ऑर्डर सॉल्व्ह करण्याची मेथड तुम्ही ऑलरेडी बघितलेली आहे. मॅक्झिमम आपल्याला इथं 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंटचे क्रॅमर्स रूल बघायचा आहे. हे सुरुवातीला बेसिक म्हणून लिहून घ्या. झालं सर. ओके. झालं का सर्वांचंच? नाही सर. सर करा लवकर. झालं सर. ठीक. झालं. झालं सर.
ठीक आहे 3/3 ऑर्डर साठी म्हणून लिहून घ्या 3 सायमल्टेनियस इक्वेशन. आता सेकंड म्हणून टाका इथं लेट पहिल्या याला फर्स्ट टाकलं a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1. इक्वल टू d1. 3 व्हेरिएबल्स आहेत x y आणि z. आता दुसरी इक्वेशन 3 व्हेरिएबल आहेत याचा अर्थ 3 इक्वेशन्स असणार आता a2x B2Y प्लस C2Z. टमाटर किती लिटर घेता बरं? टोमॅटो वाले आहे पण करा मायक चालू आहे तुमचा. तिसरा आहे a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. हे 3 सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. मगाशी 2 व्हेरिएबल मध्ये होतं x आणि y मध्ये, इथं 3 व्हेरिएबल मध्ये आहे. प्रोसिजर तीच, काय बदल नाही त्यामध्ये. लिहून घेतले सर्वांनी तिन्ही इक्वेशन्स. हो सर. हो सर. नाही सर थांबा. झालं का मग आता? हो सर. हो सर. ठीक आहे. आता डी काढूया आपण सुरुवातीला. डी म्हणजे असतो x चा कोएफिशियंट, y चा कोएफिशियंट, z चा कोएफिशियंट. A1 B1 C1. कॉलम मध्ये लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरं सर. कॉलम मध्ये A1 A2 A3. A3 दुसरा सांगा. B1 B2 B3. B1 B2 B3. तिसरा C1 C1 C2 C3. C1 C2 C3. म्हणजे हे कॉलम मध्ये लिहिताना लक्षात येतं आपल्या. x चे कॉलम, x च्या खालचे सगळे कॉन्स्टंट एका कॉलम मध्ये, y चा Okay, कोएफिशियंट, z चा कोएफिशियंट. ओके. हा, आता dx ला काय करायचं आहे, तर हा पहिला कॉलम जो आहे तो x चा असतो, तो काढून टाकायचा आणि हा d1 d2 d3 टाकायचा आहे. सांगा मग. D1 D2 D3. d1 d2 d3. पुढचे दोन्ही आहे असेच. सेकंड कॉलम B1 B2 B3 आणि C1 C2 C3. हा, तिसरा कॉलम C1 C2 C3. मी जे हे इथं जे 2 कॉलम पुढचे होते ते 2 कॉलम इथं आहे असे टाकले. फक्त पहिला कॉलम x चा कॉलम जो आहे तो आपण d1 d2 d3 न टाकला. हा झाला dx. आता dy इक्वल टू dy हा या D1 d मधला दुसरा कॉलम काढून टाकायचा. या कॉलमच्या ठिकाणी d1 d2 d3 टाकायचा आहे. म्हणजे पहिला कॉलम आहे असं राहणार. सांगा. A1 A2 A3. 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 दुसरा D1 कॉलम याच्या ऐवजी
D1 D2 D3 D3 सर D1, dx आणि dy D2, मध्ये पहिल्यांदा D3. D1 D2 D3 घेतलं तरी चालतंय. कशासाठी परत एकदा? dx आणि dy मध्ये पहिल्यांदा D1 D2 आणि D3 घेतलं तरी चालतंय. एक जरी त्यातला नंबर चुकला, तुम्ही सिक्वेन्स दुसरीकडे गेला तरी आपलं ते आन्सर येत नाहीये, चुकलेला आन्सर. dx ला पहिला कॉलमच्या ठिकाणीच D1 D2 D3, Okay. dy ला दुसऱ्या कॉलमच्या ठिकाणीच इथं D1 D2 D3, dz ला तिसऱ्या कॉलमच्या ठिकाणीच D1 D2 D3. ओके सर. हा सिक्वेन्स चेंज करायचा नाहीये. आणि तिसरा हा C1 C2 C3 आहे असाच, C1 C2 C3 हा dy. आणि आता dz ला तिसरा कॉलम काढून टाकायचा आहे. पहिले दोन कॉलम आहे असेच, सांगा. A1 A2 A3 A1 A2 A3, B1 B2 B3 3 B1 B2 B3, D1 D1 D2 D2 D3 D1 D2 D3 D1 D2 D3. म्हणजे D मिळाला सर्व XYZ चे कॉलम, dx मिळाला पहिला कॉलम D1 D2 D3 ने टाकायचा D मधला, dy काढताना दुसरा कॉलम D1 D2 D3 टाकायचा, dz काढताना तिसरा कॉलम D1 D2 D3 टाकायचा. पण हे टाकत असताना हे dz टाकायचे, इथला कॉलम रिप्लेस करत जायच नाही पुढं. डी मध्ये बघायचं आणि डी मधला पहिला कॉलम D1 D2 D3 बाकी दोन्ही आहे असे. dy काढताना डी मधला दुसरा कॉलम D1 D2 D3 बाकी आहे असं. dz काढताना डी मधला तिसरा कॉलम आहे असं बाकी आहे. हे झालं आपलं d dx dy dz. लिहून घेतलं सर्वांनी? हो सर. Yes sir. कोणाचं? ठीक आहे, मग बॅक क्रॅमर्स रूल काय सांगतोय आपला इथं? बाय क्रॅमर्स रूल x इक्वल टू dx upon d dx अपॉन डी बरोबर आहे. y इक्वल टू dy upon d आणि z इक्वल टू dz upon d dz अपॉन डी. एकदा का d dx dy dz काढले का चार व्हॅल्यू यामध्ये पुटअप केल्या का तुम्हाला x y आणि z यांचे आन्सर मिळतात आणि हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. समज सर्वांना हे क्रॅमर्स रूल? yes sir. हो सर. हो sir. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतोय, सॉल्व्ह करा 2x2 ऑर्डरचं. सॉल्व्ह याचा वाटल्यास फक्त d dx काढा, 3x3 ऑर्डर घेऊया. सॉल्व्ह ओके. x प्लस y प्लस z इक्वल टू 6, कॉमा 2x प्लस y मायनस 4z इक्वल टू -2, कॉमा तिसरे इक्वेशन आहे x प्लस y मायनस 3z इक्वल टू -6. ही 3 इक्वेशन्स आहेत. आता सुरुवातीला ही तिन्ही इक्वेशन
एकाखाली एक लिहायची, म्हणजेच पहिले इक्वेशन लिहितोय मी x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6, म्हणजे हाच सिक्वेन्स ठेवायचा, पहिली व्हॅल्यू एक्स, दुसरी व्हॅल्यू वाय, तिसरी व्हॅल्यू झेड, अशा पद्धतीने एक सिक्वेन्स ठेवायचा. दुसरा आहे 2x प्लस वाय मायनस 4z इक्वल टू -2. तीसरा आहे x प्लस वाय मायनस 3z इक्वल टू -6. ही 3 इक्वेशन्स एकाखाली एक लिहिली, म्हणजे आपल्याला डी काढताना सोपं जातं. लिहिली सर्वांनी? हो सर. हो सर. हो सर. आज फक्त आता डी काढूया, त्यानंतर dx dy dz येतोय का तुम्ही चेक करा. हे लिहिल्यानंतर मला ते सांगा डी कशा पद्धतीने लिहावं लागेल. डी इक्वल टू एक्स वाय झेड चे कोइफिशियंट टाकायचे. पहिली रो सर 1 2 1. 1 2 1 1 2 सेकंड 1 सेकंड 1 1 1 सर. 1 1 1 सेकंड कॉलम जो आहे y चा कोएफिशियंट 1 1 1. तिसरा z चा कॉलम 1 -4 -3. -4 -3. आणि ते सॉल्व करत जायचं. म्हणजे फर्स्ट एलिमेंट 1 तर आवाज येणार 1 -3 येतो का आवाज? याला आवाज येतोय का आता सर्वांना? हो सर येतोय. हा 1 2 -4 1 -3 प्लस 1 तिसरा एलिमेंट 2 1 1 1. तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता मेथडनं. तर परत येणार आवाज. ब्रेक होतोय सर आवाज. -4 नाही सॉल्व करा, तुमचं तुम्ही सॉल्व करा. ओके सर. हा d इक्वल टू 4 येत आहे. हा सर d = 4 आलं. हा येते का बघा. d इक्वल टू 4 तर आलेलं आहे. बाकी dx dy dz एक कॉलम सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड कॉलम रिप्लेस करून राईट हँड साइडचे कॉन्स्टंट लिहून येते का चेक करा. तर आपण उद्याच्या लेक्चरला ते dx dy dz हे सॉल्व करू आणि त्यानंतर क्रॅमर रूलचा यूज करूया. ओके सर. चालेल. फक्त येते का एकदा बघा, असेल तर उद्या आपण सर्व एक्झाम्पल ते सॉल्व करून घेणारच आहे. ओके सर. ठीक आहे. तर आपलं आता टायमिंग संपतोय. राहिलेलं जिल्हा आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके थँक्यू सर. ओके थँक्यू.
थँक्यू सर.